या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर फक्त ह्या सर्व गुन्हेगारी व्यक्तीला जर कोणी जिम्मेदार असेल तर हे फक्त पोलीस प्रशासन आहे। कारण यामध्ये असं झालेलं की आताच नुकतीच थोडीशी काही महिन्यापूर्वी झालेली घटना सागर भाऊ धानोरे यांच्याबद्दल जी काही घटना झाली त्यामध्ये सुद्धा कट्ट्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। आणि यामध्ये आता काल झालेलं जे प्रकरण आमचे बंधू शरण भाऊ रायमल यांचं जे गुन्हेगारी वृत्तीने जे काही लोकांनी गुन्हेगारी वृत्तीने जे आमचा खून करण्यात आला काही तर त्यामध्ये सुद्धा ह्याच गुन्हेगारीमध्ये हे आलं। यामध्ये फक्त पोलीस प्रशासन एकच जबाबदार आहे। त्यामध्ये आम्हाला फक्त एक न्याय निवाडा पाहिजे। या पोलीस प्रशासनाचा आम्ही निकृष्ट व्यक्तीने निषेध करतो काही की कारण की ह्या जालना शहरामध्ये हे काय झालेलं आहे हे आम्ही ना मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि पोलीस प्रशासन यांना असं वक्तव्य करतो की यामध्ये म्हणजे जालना शहरामध्ये हे असे कट्टे किंवा तलवारी किंवा हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक कुठून आले, काय आले काही। आणि यामध्ये ना सर्वात प्रथम म्हणजे पोलीस प्रशासन एकाही पद्धतीने काही करत नाही। फक्त आहे ना एक तर वेश्या व्यवसाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मटका बिटका हे काही जे काही अनधिकृत जे धंदे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला सगळ्यात जास्त हे आला की कारण यांच्यामधून आहे ना त्यांना न्याय निवाडा मिळतो। आमच्यासारख्या गरीबाला एकदा पण न्याय निवाडा मिळत नाही। आता हे आमचा भाऊ एकदा पण हे झाला काही त्याच्यामध्ये आम्हाला न्याय निवाडा कधी येईल हे पोलीस प्रशासनाने हे पोलीस प्रशिक्षण म्हणजे पोलीस अधीक्षक यांनी बन्सल साहेब यांनी आम्हाला न्याय निवाडा द्याव आणि इथं लेखी स्वरूपामध्ये आम्हाला सांगावं काही की आमच्या चरण भाऊ रायमलला काय की म्हणजे न्याय मिळेल आणि काय कारवाई करेल आणि परत पोलीस म्हणजे पिस्टल कुठून मिळाली काय मिळाली हे सगळं काही यांनी जे सांगितलेलं याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की म्हणजे मुख्य सूत्रधार कुठून मिळाले काय मिळाले हे सुद्धा अजून सुद्धा माहिती नाही की त्याबद्दल आम्हाला न्याय निवाडा पाहिजे। आणि याबद्दल आम्ही SP ऑफिस मध्ये इथं सध्याला सर्वजण उभा आहे की काय आणि माझं नाव दीपक कुलकर्णी सदस्य सांगतो भाई।